विषय काय आहे ना, भरपूर स्टुडंटला एक प्रॉब्लेम येतो, ते अभ्यास तर भरपूर करता परंतु त्यांच्या लक्षात काहीच राहत नाही. त्याच्यासाठी मी आज तुम्हाला 4 गोष्टी सांगतो, तेवढ्या जर तुम्ही फॉलो केल्या ना, तुम्हाला 100% तुम्ही अभ्यास केल्या सगळं आणि लॉंग टर्म साठी लक्षात राहील. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय आहे माहिती का, योग्य वेळेमध्ये अभ्यास करत जा. समजा काही मुलांचं कसं असतं माहिती आहे, कधी पण उठायचं, अभ्यासाला बसायचं, रात्री लॉंग टाइम साठी अभ्यास करायचा, कधी सवय नसते, त्याच्यामुळे कोणाच्या लक्षात नाही राहत. त्याच्यामुळे रात्री प्रॉपर झोप घेत जा, पहाटे अभ्यास करीत जा किंवा इव्हिनिंगला अभ्यास करीत जा. तुमचा जो बेस्ट टायमिंग असेल त्यावेळेस तुमचा माइंड फ्रेश असतो, त्यावेळेस अभ्यास करीत जा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, भाई जे अभ्यास केलेलं आहे ते कधीतरी वाचत पण जा ना मागचं. तुम्ही कायम पुढचा अभ्यास करीत चालता, मागचं रिवाईज कधीच नाही. मग अशा पद्धतीने पुढे किती करा, मागचं जर विसर चालले तर काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे रिवाईज नक्की करीत चाला. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे माइंड मॅपिंग करीत चाला. माइंड मॅपिंग कशी करायची, की आपण एखादा टॉपिक वाचला, त्याच्यानंतर बुक क्लोज करून टाकायचं आणि तो टॉपिक मध्ये तुम्ही काय शिकले ते स्वतःला समजून सांगायचं. जर तुमच्या मित्रासोबत अभ्यास करत असाल त्याला समजून सांगायचं. त्याच्यानंतर लास्ट टेक्निक ती सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तुम्ही जे शिकलाय ना, ते वाचलंय ना तुम्ही, ते रिअल वर्ल्डशी कनेक्ट करीत चाला, की ही कन्सेप्ट इथं कशा प्रकारे ऍप्लिकेबल होते, तिचे फायदे कशा प्रकारे होतात, त्याच्यानंतर त्याचा रिअल वर्ल्ड मध्ये काय संबंध आहे ते सगळं समजून घेत चाला. ते जर समजलं ना तुम्हाला, तर तुमच्या कन्सेप्ट ती कुठंतरी रिलेट होते आणि लॉंग टर्म साठी लक्षात राहते. अशा पद्धतीने अभ्यास करत आला. बाकी काय आणखी गोष्टी कॅप्शन मध्ये सांगितलं तेवढ्या नक्की वाचा. अशा टिप्स साठी फॉलो नक्की करा. बेस्ट ऑफ लक.